पार्लरमध्ये खर्च करणं आपल्या एजच्या लोकांना किंवा हॉस्टेलर्सला जास्त जमत नाही, कारण आपल्याकडे ऑलरेडी बाकीचा खर्च खूप असतो आणि ऑनेस्टली सारखंच बाहेर जाता येईल असं नाही. त्यात सगळ्याच मुली कम्फर्टेबल नसतात जेव्हा दुसरं कोणीतरी आपल्या चेहऱ्यावरती काहीतरी करत असतं. सो मला असं वाटतंय की तुम्हाला जर फेशियल करायचं असेल पण तेही हॉस्टेलमधल्या हॉस्टेलमध्येच, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते एक हॉस्टेल फ्रेंडली फेशियल रुटीन. हे खूप सोपं, अफोर्डेबल आणि एक अर्ध्या पाऊण तासात करता येण्यासारखं रुटीन आहे. आपल्या फेशियलची पहिली स्टेप आहे क्लेन्झिंग. आता ह्यासाठी तुम्ही मेकअप रिमूव्हर वापरू शकता, दूध वापरू शकता कच्चं, किंवा मग क्लेन्झिंग मिल्क असतात काही लोकांकडे, ते तुम्ही घेऊन वापरू शकता. मी सिम्पल फेस वॉश केलेलं आहे कारण माझ्याकडचं मेकअप रिमूव्हर ॲज सच वापरायची गरज नव्हती, क्लेन्झिंग मिल्क नव्हतं आणि कच्चं दूध मेसमधनं घेऊन यायची ती वेळ नव्हती. सो मी सिम्पल आपलं फेस वॉश केलेलं आहे. सेकंड जी स्टेप असते ते म्हणजे स्क्रबिंग. आता स्क्रबिंग युअर फेस इज रिअली इम्पॉर्टंट, कारण एक्सफोलिएशन होऊन जातं तुमच्या चेहऱ्याचं. पुढे जाऊन आपण हेअर रिमूव्हल करणार आहोत. सो जर तुम्हाला जास्त त्रासदायक हेअर रिमूव्हल प्रोसेस नको असेल तर प्लीज स्क्रबिंग स्किप करू नका. स्क्रबिंग केल्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक डीप क्लिन्झिंग मिळतं आणि त्यासोबतच डेड स्किन सेल्स पण निघून जातात, ब्लॅकहेड्स पण बऱ्यापैकी कमी व्हायला लागतात. रोज रोज नाही पण एक आठवड्यातनं महिन्यातनं स्क्रबिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. मी इथे घरचं बनवलेलं स्क्रब वापरते. इट इज ऑल नॅचरल. ह्यामध्ये फक्त हळद, बेसन आणि राईस फ्लावर वगैरे आहे. ह्यात तुम्ही दूध घालू शकता किंवा मग साधं पाणी घालू शकता. मी नॉर्मल पाणीच वापरलेलं आहे. हे तेच स्क्रब आहे जे मी माझ्या बर्थडे सिरीजच्या पॅम्पर रुटीनमध्ये सुद्धा वापरलेलं होतं. ह्याच्यामुळे डी टॅनिंगसुद्धा खूप इझिली होतं. तिसरी जी स्टेप मी केलेली आहे ते आहे स्टीमिंग. आता स्टीमिंग केल्याने तुमचे पोर्स ओपन होतात, तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो आणि चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा वाढतं. मी काहीही नाही केलेलं आहे. सिम्पल एक नेहमीच्या भांड्यामध्ये गरम गरम पाणी घेतलं आणि 5 ते 10 मिनटं तोंडावरनं टॉवेल घेतलं आहे. ट्रस्ट मी, इतकं छान आणि इतकं सूदिंग वाटतं ना हे. चौथी जी स्टेप आहे ती म्हणजे शेविंग. आता स्टीमिंग नंतर आणि स्क्रबिंग नंतर आपले पोर्स क्लीन आणि ओपन झालेले आहेत. सो आपली स्किन आता खूप सॉफ्ट झालेली आहे. सो आता आपल्यासाठी फेशियल हेअर काढणं खूप जास्त सोपं होणार आहे. मला थ्रेडिंग करायची प्रचंड भीती वाटते. मी आजपर्यंत कधीही ते केलेलं नाही आणि वॅक्स तर लांबच राहिलं. सो सगळ्यात कन्व्हिनियंट आणि अफोर्डेबल जी गोष्ट मला वाटते ती म्हणजे फेशियल रेझर. तुम्हाला आवडेल ती मेथड तुम्ही फॉलो करू शकता, मीही करते. सो फेशियल रेझर वापरण्याआधी मी चेहऱ्यावरती खूप सारं ॲलोवेरा जेल लावते, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काहीतरी एक ल्युब्रिकेंट लावताय तुमच्या चेहऱ्यावर बिफोर ॲक्च्युली शेविंग युअर फेस. कारण असंही होऊ शकतं की तुमच्या चेहऱ्यावर ड्राय शेविंगमुळे पिंपल्स येऊ शकतात किंवा इन्फ्लेमेशन अचानक वाढू शकतं. सो ते सगळं आपल्याला नको आहे आणि एक स्मूथ इझी शेव होण्यासाठी चेहऱ्यावरती काहीतरी लिक्विडी किंवा मग जेल टाईप गोष्ट लावणं खूप गरजेचं आहे. शेविंगमुळे आपली स्किन स्मूथ होते, डेड स्किन्स पण बऱ्यापैकी रिमूव्ह होतात. त्याचबरोबर मेकअप ज्या लोकांना करायला आवडतं आहे, सो एकदा जर तुम्ही शेव केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती इझिली मेकअप बसू शकतो. तो असा वरचेवर नाही राहणार किंवा खूप घाम नाही येणार मेकअप केल्यावर, कारण तिथे केस नाही आहेत. फेशियल हेअर रिमूव्हलमुळे आपण जे स्किन केअर करतो ते सुद्धा इझिली ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये. आता इतकं सगळं केलं आहे आपण, स्टीम घेतली आहे, स्क्रब केलं आहे, शेविंग केलं आहे, त्यानंतर आपली स्किन थोडी का होईना इरिटेट होईल. माझी स्किन जास्त सेन्सिटिव्ह नाही आहे, पण जर तुमची असेल तर मी असं सजेस्ट करेन की स्क्रब आणि शेव एकाच दिवशी नका करू. मला आता सवय झाली आहे आणि आधीपासूनच माझी स्किन इतकी सेन्सिटिव्ह नसल्यामुळे मला काही फरक नाही पडत. पण तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर प्लीज कीप दीज थिंग्स इन माइंड. सो आता एवढं सगळं आपल्या स्किनवर झालेलं आहे, सो तिला सूद करणं जास्त गरजेचं आहे. सो आता आपली पुढची स्टेप असणार आहे फेस मास्क. मी इथे नॉर्मल एक मुलतानी मिट्टी लावते. हे एक नॅचरल पावडर आहे जी माझी आई पण वापरते आणि मी पण वापरते. सो मी असं म्हणेन की नॅचरल गोष्टी जास्त लावा फेस मास्कमध्ये जेव्हा तुम्ही स्क्रब आणि शेविंग वगैरे सगळं करताय, कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपले पोर्स आता ओपन झालेले आहेत. सो जर आपण खूप जास्त काहीतरी सेंटेड गोष्टी किंवा शीट मास्क ज्याच्यामध्ये खूप केमिकल्स आणि प्रॉडक्ट्स आहेत ते जर सगळं लावलं तर कदाचित आपली स्किन खूप इरिटेट होऊ शकते. सो स्किनला शांत करायसाठी मी आता मुलतानी मिट्टी लावली आहे. ह्या स्टेपमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्याचं एक डीप क्लिन्झिंग होणार आहे, ब्राईटनिंग इफेक्ट येणार आहे.
आणि इतक्या सगळ्या स्टेप्स केल्यामुळे जे आपले पोर्स खूप ओपन झाले होते ते सुद्धा आता थोडेसे टायटन होतील ह्या स्टेपमुळे. 6वी जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझेशन आणि मसाज. कुठल्या फेशियलमध्ये मसाज आपण अवॉइड करू शकतो राईट. आपल्याला स्वतःला शांत आणि छान वाटतं. सो माझी ही स्टेप फेवरेट आहे. सो मी नॉर्मल एक मॉइश्चरायझर लावते आणि मग गुआशा घेते. मी खूप रिसेंटली ह्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आहे. इफ यू गाईज रिमेंबर मी तुम्हाला माझ्या बर्थडे सिरीजमध्ये पण म्हणले होते की मी विचार करते घेऊ की नाही. सो आता फायनली मी ह्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आहे आणि थोडेच दिवस झालेत मी हे वापरून. बट आय कॅन टेल यू फॉर अ फॅक्ट की बऱ्यापैकी फरक दिसतो. ॲक्च्युली चेहऱ्याचं स्कल्प्टिंग जास्त छान होतं. जॉलाईन पण थोडीशी दिसायला लागते. आता नाही दिसणार ऑफकोर्स, पण दिसते जेव्हा आपण सकाळ सकाळ लिम्फॅटिक ड्रेनेज करतो त्यानंतर खरंच दिसते. सो गुआशा वापरण्याआधी मी मॉइश्चरायझर लावते कारण ते इझिली स्लिप होईल चेहऱ्यावरनं. सो मला जास्त अजून कळत नाही आहे की नेमकं कसं काय प्रोसेस आहे ह्याची. पण जेव्हा मी एक प्रॉपर रुटीन फॉर्म करेन माझं गुआशाचं तेव्हा मी तुमच्यासोबत ते शेअर करेनच. गुआशा वापरल्याने आपल्या चेहऱ्यावरचं फेशियल टेन्शन पण कमी होतं, स्कल्प्टिंग चांगलं होतं आणि लिम्फॅटिक ड्रेनेज तर खूपच छान होतं. सो म्हणून मी हे सगळं करते. आय होप तुम्हाला हे फेशियल रुटीन आवडलं असेल. हे खूप अफोर्डेबल आहे, खूप सिम्पल आहे, जास्त तामझाम नाही आहे. सो तुम्ही पण हे नक्की करून बघा. हे जर रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. अजून कोणते असे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.